पण भरतरी जाताना तू तुझ्या रचना मला ऐकवायच्या आहेत। अगदी आनंदाने ऐकवीन गुरुदेव। आदेश आदेश अलर्ट निरंजन निरंजन निरंजन। आदेश आदेश अलख निरंजन निरंजन। देवा, हीच ती रावी नदी। किती विस्तीर्ण पात्र आहे या नदीचे। वय ही नदी हाय म्हणून लोकांचं कल्याण आहे। मुबलक पाणी आहे आणि त्यामुळे कशाची बी कमी नाही। सुबकता आहे परंतु विचारांची उणीव दिसते। इथल्या समुदायाला एक नवीन विचार, एक धर्म दिला गेला पाहिजे। कशाला? जे चाललंय ते बरं आहे की देवा? बरं चाललंय ते नकोय आपल्याला, उत्तम चालायला हवं। पर देवा, दिवस मावळलाय, आता काय करायचं? मला तरी सूर्योदय होईपर्यंत थांबावं लागणार आहे। पर देवा, दिस उजाडल्यावर काय करायचं का इथं? दिसेल तुम्हाला। तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। नाही, थांबतो आम्ही इथं। आमच्याकडनं काय सेवा होईल ती करू आम्ही। देवा, दिसभर चालतो आहे, भूक लागली असेल नव? नाही, सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करत नाही मी। पर देवा, आम्हासनी लय भूक लागली आहे। बसा, रावी नदीला सांगतो, ती तुमच्यासाठी अन्न आणून देईल। हा? नदी आणून देईल? होय, बसा तुम्ही। बर। डोळे मिटा। हे रावी नदी, मी तुला भेटायला आलो आहे। माझ्या सोबत जे भक्त आले आहेत त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था कर। आदेश आदेश अलख निरंजन।